Nature is full of amazing variety. Leaves of different plants differ in their shape, size, color, texture, margin, patterns of veins. To understand this diversity through observation and hands on learning, we undertook the project Collection of Different Leaves Diversity in Leaves. This activity is conducted in Marathi, the students' mother tongue, so that they can express their thoughts, observation, and ideas freely and confidently. मी तुम्हाला हे पान दाखवायला आणले आहे. ओळखा बरं हे पान कोणते पान आहे? श्रुतिका. हा? बरोबर. हे पान सीताफळाचे पान आहे. ह्याला इंग्लिश मध्ये कस्टर्ड ट्रीज लीव्ह असे म्हणतात व हिंदी मध्ये सीताफळ पत्ता असे घेते आणि मराठी मध्ये सीताफळाचं पान असं ह्या पानाचं असं की हे पानाला हात लावला की आपल्याला ह्या पानाचा दिला हे हानिकारक आपल्यासाठी पान आहे. ह्याचं वैज्ञानिक नाव असं ॲग्लोनिमा. ह्याला मराठीमध्ये ह्याला लिपस्टिक प्लांट असं बोलतात आणि हिंदीमध्ये सुद्धा कोणता आहे? नाही. ह्याला मराठी कोरियस बोलतात, हिंदी पतबहार बोलतात आणि इंग्लिशमध्ये कोरियस स्वीट बोलतात. मराठीत नाव पाना वनस्पती आणि इंग्लिशमधनं स्पायडर लिली. ह्याच्या वैशिष्ट्य आहेत या पानांनी एक अतिशय सुंदर आणि सुगंधित नाईट क्वीन. बरोबर. ह्याचे वैशिष्ट्य आहे की हे फक्त रात्रीचे सुटते. याला मराठीतून रात्र राणी म्हणतात, हे हिंदीतून ब्रह्मकमळ आणि इंग्लिशमधून नाईट क्वीन. तुळशीचे पान. त्याला मराठीत बेल म्हणतात, इंग्लिशमध्ये व्हाईस म्हणतात आणि हिंदीमधील नीम म्हणतात आणि इंग्लिशमध्ये लेमन म्हणतात. ह्याचा उपयोग आपल्याला आवश्यक वाटत असेल तर आपण ह्याचं लिंबू पाणी म्हणजे ह्याला जे लिंबू तर त्यापासून आपण हे लिंबू पाणी करून पिऊ शकतो. हे पान फुलछडीत आहे. ह्याला इंग्लिशमधून टिपरोज म्हणतात आणि ह्या पानाच्या झाडापासून जे फुलं उगतं ते हार बनवण्यासाठी उपयोगात बरोबर आहे. हे पान पिंपळाचं आहे. याला हिंदीमधून पीपल म्हणतात आणि याला इंग्रजीमधून टायगर फिग म्हणतात. याला मराठीतून पेरू म्हणतात, इंग्रजीतून गुआवा म्हणतात आणि हिंदीतून अमृत असं म्हणतात. ह्याचं जे फळ असतं ते खूप छान. तुम्हाला काय वाटतं? अमृत क्रिसमस ट्री चुकलं. विद्येचं काय? विद्येचं बरोबर आहे. ह्याला हिंदीमधून विद्या का पौधा असं बोलतात आणि मराठीमधून ह्याला मयूरपंख किंवा थुजा असं बोलतात आणि ह्याला वैज्ञानिक भाषेत स्लॅडी स्लायडर ओरिएंटेलस असं बोलतात आणि ह्याचं असं वैशिष्ट्य आहे की ह्याचे आकर्षक ह्याला मराठीतनं लालशा बोलतात, हिंदीतनं पण लालशा बोलतात आणि इंग्लिशमधनं रेड ग्रॅप व्हाईट. मराठीतून पुदिना म्हणतात, हिंदीतूनही पुदिना म्हणतात आणि इंग्लिशमधून मिंट म्हणतात. याचा उपयोग हे आयुर्वेदिक पान आहे आणि याचा उपयोग शरीराला थंडावा देतो आणि पचनक्रियेत मदत. हे पान मोहरीचे. मोहरी आपण त्याचा उपयोग आपण भाजीत जे चव आणण्यासाठी त्याची चवली असते जिरे मोहरी फोडणीसाठी वापरतो. बरोबर आहे. ह्याच्यापासून आपण वड्या बनवू शकतो. हे कशाचं पान आहे? हे सदाफुलीचं म्हणजे पान आहे. ह्याला पिंक हे जांभळ्या रंगाचं फुल. बरोबर आहे. ह्याला ना नारंगी रंगाचं फुल उगतं, ते खूप छान असतं. हे कशाचं आहे? ह्याची चिंच खूप छान लागते. हे मोरपंखी आणि ह्याचा उपयोग शोसाठी. सगळ्या प्राण्यांसाठी. This activity helped students develop observation skills, classification skills, and curiosity about nature. It also created awareness about the importance of plants and encouraged students to appreciate and protect our natural environment. By observing leaves,
we discover the wonderful diversity of nature.